धाराशिव लोकसभेतील उमरगा विधानसभा मतदारसंघातून 16व्या फेरीअखेर 6100 मतांनी प्रवीण स्वामी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते आघाडीवर असल्याचं दिसून येतंय। तर उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून कैलास पाटील हे 17व्या फेरीअखेर 14436 मतांनी आघाडीवरती आहेत। या मतदारसंघात सातत्याने कैलास पाटील यांची आघाडी वाढते। तर त्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात 13व्या फेरीअखेर भाजपचे राणा जगजितसिंह पाटील हे 17277 मतांनी आघाडीवर असलेले दिसून येत आहेत। तर भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत आहे। या ठिकाणी 10व्या फेरीअखेर महायुतीचे तानाजी सावंत हे 557 मतांनी आघाडीवर आहेत। तर बार्शी विधानसभा मतदारसंघातून 11व्या फेरीअखेर माजी आमदार दिलीप सोपल यांनी 4357 मतांनी विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्यावरती आघाडी घेतलेली आहे। त्यामुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील या पाचही विधानसभा मतदारसंघात गल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा।